गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज दररोज कामावरचं ब्लॉग आहे तुमचं जरा समजून घ्या, कारण की आता कामाला जायला लागलो मी दररोज. आता उद्या पण जाईल, परवा सुट्टी असेल. आता वर शुक्रवार आहे का काय मला समजत ना, जरा कामात बिझी होते त्याच्यामुळं आता चालले कामावरती. बघू शकता एकटाच जायला लागतं हल्ली, कोणच ना. पहिले चौघं 5-5 जण जायचो. पहिलं वेगवेगळी लागले तर कामाला परतच होतं आपलं कॉलेजला जाताना. ऊन 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 लय महत्वाचं आहे. ऊन थंडी नको बाबा. ही बघा ट्रेन चालली बघा पनवेलची. इथून पनवेलला जाईल, काय जातं पनवेल स्टेशनला आहे ना. इथून फक्त 5 रुपये घेतात ट्रेनला, इथून डायरेक्ट पनवेल. एक नंबर काम होतं. सकाळची असं ट्रेन हे बघा. पनवेलची मुंबई मुंबईला फिरायला जायचा. काही तर काय तो सांगू का काय आलता. आम्ही एकदा इथून असं सकाळचे गेलो, इथून ट्रेनला पनवेलला. आम्हाला जायचं होता कपडे घ्यायला मुंबईला. जग्गू आणि मी मुंबईला गेलो कपडे घ्यायला. इथून पहिले गेलो स्टेशनवर पनवेल स्टेशनला गेलो. 5-5 रुपये तिकीट काढून. रिक्षाला 20 रुपये ना, तर जरा वाचवतं पैसे तेव्हा. आणि मग इथून पनवेलला गेलो, पनवेलची मुंबईला गेलो सीएसटीला. तिथून शॉपिंग केली आणि 2:30 वाजता घरी आलो. पनवेल स्टेशनवर आलो. परत तिथून काही कलंबोल ट्रेन आहे का बघितली ना, होती कलंबोल ट्रेन कंप्लीट 2:30ची. मग कलंबोल ट्रेनमध्ये बसून तिथं कलंबोल स्टेशनवर आलो, उतरलो, घरी गेलो. नंतर दुसऱ्या दिवशी परत जायचा प्लॅन झाला आम्हाला टोप्या घ्यायला पनवेलला. बरं आपण आता रिक्षाला ना जाऊ, ट्रेनलाच जाऊ असं झालं आमचं प्लॅन. ट्रेनला इथून गेलो, बसतो त्या टायमा कंप्लीट पोहोचलो पनवेलला. 2:30 वाजेपर्यंत फिरलो. 2:30 वाजता आलो स्टेशनवर. ट्रेन लागलेली आणि तिकीट पण काढलेलं का नव्हतं काढलेलं ते पण आठवण. पण तिकीटवाला विचारलेला पनवेलला जायचे, कलंबोल स्टेशन जायचे तांबोलीला. ट्रेन होती एक्सप्रेस. त्या ट्रेनमध्ये बसलो आम्ही पनवेलची. ह्या नुसत्या बॅगी ही ट्रेन सुसाट डान. यो स्टेशन डायरेक्ट तिथं थांबलीत ना ट्रेन. कलंबोल स्टेशनला नावड्या गेलो तिथे ना थांबली, कलोजला पण ना थांबली. बाबा कुठं थांबलाच ना मागत. महाराष्ट्राच्या बाहेर निघली ट्रेन. आयचं गाव नाही तर बरं आपण फुकाडे आपल्याकडे तिकीट ना. इथला तिकीट होता. पण आता करायचं काय ना, रात्र 5 वाजलं. गावात ट्रेन का थांबायला ना मागत. महाराष्ट्राच्या बाहेर निघलो. गुजरातची ट्रेन होती ती, डायरेक्ट गुजरात स्टॉप होता तिचा. मग ती ट्रेन गुजरातच्या आधी थांबली जरा रस्त्यावर. रस्ता क्रॉसिंग करताना बघा ना गाड्या, तिथं ट्रॅफिक लागलेली. तर आधीच सिग्नल दिलं तर ट्रेन थांबलेली. तेव्हा आम्ही उतरलो फटाफट पटरीवर, मेन असे पटरीवर रस्त्यावर असं उतरलो. ट्रेन थांबली. जाऊन नंतर पुढं गेलो. स्टेशन होतं की स्टेशनवर जलचंद्र स्टेशन होतं. जलचंद्र स्टेशन अजून नाव मला आठवण आहे. आणि तिथं गेल्यानंतर बरं पनवेलची ट्रेन किती वाजता आहे म्हणलं 5 कितीला आहे, 5ला येईल बोलतो. 5ला तिकीट नव्हतं करायला. आम्ही असं बसतो तिथं प्लॅटफॉर्म हो, खालती बसलो प्लॅटफॉर्म हो. मग वाट बघल्यानंतर ट्रेन आली पनवेलची. ती ट्रेन इथं थांबली कलंबोल स्टेशनला. ती थांबत आली. तेव्हापासून बाबा पनवेलची ट्रेनला येत नाही इथं स्टेशनवर. नवीनच सवय लागली तेव्हा. पण जाता रिक्षाला येता रिक्षाला. अशी कहाणी होती काहीच आमची खतरनाक. जग्गू नाही घाबरलेला. माझ्याकडे होता फोन, तसा फोन मी नव्हता, पैसे पण होतं. पण बरं काय करायचं काय, फोन करून सांगायचं काय. चला ही डायरेक्ट एक्सप्रेस ट्रेन ना. सगळ्या ट्रेनमध्ये बॅगी गावाला जाणारी लोक होती, आम्ही चला काहीच भेटूया आता पुढे. चाललोय कामावरती. तो गायच आता मी या पटऱ्या क्रॉस करून आलो आणि आता त्या पटरी क्रॉस करायचे म्हणा आणि ट्रेन लागले. आता तिथून मग मला जायची ट्रेन वर्षीच जायला लागेल क्रॉस करून, कारण की इथं कुठं यानं आहे. एकदा काय झालं माझ्या का कामाला नवीन होतो ना मी. इथून रस्ता आपला जंगली रस्ता आहे ना इथून. मी इथं आलो, मला त्या हाईटला जायची ट्रेन लागली आरवी. मी ट्रेनच्या त्या हाईटला गेलो का सगळं जंगलात घुसायचो. रस्ता नंतर समजत म्हणा. परत ट्रेन चालू व्हायची. इथंच थांबत ट्रेन असती मागं पुरं होत होती. लय बेकार भेटलो. आता जाऊया आपण इथून. काय दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला मी. गोपिकांचा नाद सोडून सुजल झालाय साधा सुधा या ढगडत टाकडा. Would like to take notes while I take totes of the marijuana. सो काय आज केस बीस घालते आजपासून, कारण की आपल्याला आता हिरो न व्हायचा, रिअल हिरो व्हायचे.
हे असा भंगाराला हिरो ना व्हायचा, छपरी हिरो. जरा आलं हिरो व्हायचं आपल्याला, म्हणजे आतून हिरो व्हायचे, आतून, बाहेरून नको आता. बस झालं. हे केस लाल दिसतात का ना, नक्की सांगा. पुरं दिसतील थांबा. आता आपल्याला फोकस टू जॉब आणि बॉडीवरती फोकस, बाकी कुठंच फोकस ना. कुठं म्हणजे कुठंच फोकस ना. फोकस फक्त जॉब ऑन ड्युटी. बघा जॉब जॉब बी कत्री आहे रे, बोला असेल तुम्ही. चला लेट्स गो. ती काय तुम्हाला वाटत ना का सुजय जरा फुगले गेली छाती, ती तुम्हाला दिसत ना का पुरं आलेली पोकल दिसतं का बिहाल? ती 1 हप्ता मागचं ब्लॉग बघा कसं होतो. ए पार असतो बाबा. अख्खा कमबॅक करायचं आपल्याला बॉडीवरती. आपली जशी बॉडी होती ना तशी बॉडी परत बनवायची. जेव्हा बॉडी होती तेव्हा काय होती रे बाबा. बाबा मी फोटो बघतो ना माझं जुनं, असं टाइमपास पागल होतो. जुनं म्हणजे 80 वर्ष पुराणं नाही, 1 वर्ष पहिल्याचं, मागच्या वर्षीचं 2024च. हां लय बॉडी घालती मस्त आहे की, पण ती उतरली. समजलंच कशामुळे उतरली? तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. आता परत करायची. आता जिम पण सोडून दिली ती. म्हणते काय म्हणा, जिममध्ये जायचं 5 मिनटं पण असं थांबत नाही पालाचो. इच्छा नसते जिम करायची. आणि ज्वालामुखी गेटवरती पोचल्यावर आपल्या आता आपलं टिफिन लावले वरती. 2 नंबर गेट आहे. चला आतमध्ये इथून जाऊ का वर्षी जाऊ? वर्षी ठीक आहे, तुम्हाला बघायला बरं वाटेल. घालती बघायला लागतं. साप बी बेगा, दूध बी आणायला लागलं उद्या सुन त्याचा चावल झाला. ये चला यो असा काच काय पोटान जातं. हे घालते नाही हे तुटता नाही. जो पाय ठेवला तुटता, जगू त्याचा तुटलेला हे पोटान गेला होता थोडाफार. असं सांगतो तो एकटा चालतो, एकटा जायचं पहिले कामाला. लेट्स गो. आता दिसतान का केस लाल बिल दिसतात ना पोपट. आता तर वेळ झाली माझी खालती उरी टाकायची आणि ब्लॉग बंद करेल आतमध्ये. नंतर सरांना काय माझे का तर थोडासा विषय झाला ना लगे माझ्या हातात, तू काय ते व्हिडिओ शूट करायला येतं का या त्या, म्हणजे त्यांना चुकी भेटतं माझी. आता कोकरी लेके गेला. चला चाललो मी आता आतमध्ये. 1 2 3 या. इथून डाकरा मारायला घरी जाईल. बिन फुकट कोण काय बोलले डोका पोरून. सर हलक्यान घेतात मला सरबीर. एक दिवशी असं झालं ना, भांडणं झाले जगुजीला सरांच्या. सर बाजू तू काय बोलतो व्हिडिओ शूट करायला येतं का बोलतो इथे, या का बोलतो गार्डनला आले का बोलतो यो आईची गावावर असं बोलतात. तो विषय काय यांचा त्या सांगितला कॉन्ट्रॅक्टरला. यांचा विषय यो बोलते तर दिवस व्हिडिओ शूट करत राहतो बोलतं. पहिले ब्लॉग बनवतो ना आतमितलं त्याच्या मुलं. बाबा याला डायरेक्ट मीच घेऊन होतो आवरील बोलायला. आता काय बोलली हो आतमध्ये, काय मी व्हिडिओ शूट करतो गेटच्या आतमध्ये, मी तर करू शकतो बाई. मी हे दाखरत ना सरांचा नाही हो. सर काय बोलतील आता, डोक्यान पॉवर बँक. आता चालले कामावरती, भेटूया नंतर. मी कधी पण कधी करू शकतो आतमध्ये. इथमध्ये ब्लॉग बिंदच बनवतो मी. मला कंटेंट भेटलो आपले पोरा मित्र असले सोबत त्यावर काय त्यावर त्या काय. चला बाय बाय टाटा. आणि काय प्रत्येक गोष्टीची परमिशन असतं. काहीच तुम्ही काय पण करा, कुठं काही खेळ ठेवता काय ठेवता, काही झाला आता समजा गावा मॅचही ठेवले ना आपण लांब पोराही, त्याची परमिशन आपण न घेता ठेवता आहो. नंतर उद्या काय भांडणं झाल्या पोलीस बोलतात डायरेक्ट काय रे शिवाजीधन काय रे परमिशन कोणची कोण घेतली रे, तुम्ही परमिशन घेतली का मॅच ठेवायच्या असं बोलतात डायरेक्ट. बाबा रे बाबा परमिशन घ्यायला कुठं जायचा. कबड्डी ठेवली तंगडी जातं नाली कोणची, ए परमिशन कोणची घेतली रे असं बोलतात डायरेक्ट. पहिले घेऊ. आता मी ते व्हिडिओ बनवतो. कोणची परमिशन आहे रे तुला व्हिडिओ बनवायची. बाबा असा सगळी विषय असतं. त्याच्यामुळं कुठली गोष्ट करताना लक्षात ठेवा परमिशन मेन असतं. काय का ना असू दे. ते तरी एक डगर उचलून न्याला बाहेर गेटचे, त्याने डायरेक्ट बॉलला भेटतात ना. परमिशन कोणती घेतली रे मग आपण काय बोलायचं. बाबा असं असतं खेळ. चला भेटूया नंतर. सो गाईच कामावरून चाललो घरी, कारण की
सो गाईच कामावरून चाललो घरी, कारण की आपल्याला व्हिडिओ शूटला जायचे आता. या या काम बोलली होती सुट्टी तर व्हायला जो अर्धा तास होता, 4:30 वाजलं. दिवसभर काम केला आणि मी मित्राला बोललो बरं तू जरा हँडल कर, मी चाललो. ओके बोलला. आपल्या फोनाला व्हिडिओ शूटला तर आवाज जायला लागेल. टन अर्जंट बोलले आपल्याला तर काय करू. चला काय इकडे बघा, काय ट्रेनच्या 5 धावतो. ट्रेनची लेवलला जातो आज. काही झटक्याने रेडी झालो आणि मला पटकन पोचायचे पनवेलला. सांगलेल्या जागेवरती पोचायचे आणि बघू नंतर काय द्या कुठं जायचे ना कुठं ना, मला पण ना माहिती. पण फोन आले आपल्याला, ये फटक्यान. किती टाईम लागलो बोलतो लवकर रे. आता धावत आलो कामवली आणि 2 मिनिटांनी रेडी झाले. चला आता जातो पटकन.